शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिमचे उमेदवार रवींद्र वायकर आपल्यासोबत आहे. वायकरजी, काय सांगाल? पुण्यामध्ये देखील आपल्या रॅलीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, काय सांगाल? संपूर्ण लोकसभेच्या क्षेत्रामध्ये ज्या रॅली होत आहेत त्यामध्ये कार्यकर्ते खूप कामाला लागलेले आहेत. दुपारचे 1 वाजता आहेत, 2 वाजता, 1:30 वाजता, संध्याकाळच्या रात्री 10 वाजेपर्यंत हा प्रचार चालू होतो. प्रचंड उत्साह आहे आणि या उत्साहाचं कारण आहे की मोदीजींना पुनश्च 3ऱ्या वेळेला पंतप्रधान करायचं आणि यासाठी रवींद्र वायकर देखील इथे निवडून जाणं हे अत्यंत हे मोनोमेंट आहे. आता मोनोमेंटला तिथे कायदा काय आहे की मोनोमेंटच्या समोर कोणतीही मोठी इमारत होऊ नये, पण आपल्या इथे गुंफा ज्या आहेत त्या अंडरग्राऊंड आहेत, तर त्या कुठे न दिसण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे त्यासाठी वेगळे कायदे होणं हे गरजेचं आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅफिक जी होते एअरपोर्टवर, तर मग तिथे 2 रनवे आणखी अतिरिक्त 2 वे अतिरिक्त होणं गरजेचं आहे. तर यासाठी त्या झोपडपट्टीचं चांगलं डेव्हलपमेंट झालं पाहिजे. सर इकडे त्यानंतर सिव्हिल ॲव्हिएशनचा प्रश्न आहे. हा सिव्हिल ॲव्हिएशनच्या प्रश्नामुळे लोकांना हाईट मिळत नाही, त्यामुळे सांताक्रूजपासून ते जोगेश्वरीच्या एका टोकापर्यंत हाईटचं रिस्ट्रिक्शन आहे. मग डेव्हलपमेंट होणार कशा? त्या झोपडपट्ट्यांचं डेव्हलपमेंट झालं आहे तर बिल्डरला ते त्यांना बांधून त्याला पण बांधायची असतात. तर यासाठी वेगवेगळे कारणांना वेगवेगळे कायदे झाले पाहिजे. कायदे मांडणं गरजेचं आहे. त्याचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्न असेल, मराठी भाषेचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न तडीस लावण्यासाठी त्या लोकसभेची गरज आहे. त्या लोकसभेत ते प्रश्न मांडले पाहिजेत, ॲग्रेसिव्हली मांडले पाहिजेत आणि याच्यासाठी अनुभव देखील पाहिजे. तो अनुभव माझ्याकडे आहे. मुंबई कॉर्पोरेशनचा 4 वेळेचा अनुभव आणि 3 वेळेचा आमदारकीचा अनुभव आहे, तो कामाला येणार. निश्चितच काल एक वृत्तपत्राला जी आपण मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये एक खळबळजनक दावा केला आहे. माझ्यासमोर 2 पर्याय होतं, एक तर पक्षांतर करणे किंवा जेलमध्ये जाणार. अशी काय मजबुरी आली आणि कुणाकडून आपल्याकडे जे आरोप केले होते ते अत्यंत खोटे होते आणि खोटे आरोप असताना मी का म्हणून त्या जेलमध्ये जाईन? मग मला माझ्या पक्षप्रमुखांनी किंवा माझ्या लोकांनी मला सपोर्ट करतो नाही. उद्धव ठाकरे आपल्या घरी आले होते, सपोर्ट हा पाहिजे होता की मोदी साहेबांना फोन करा, त्यातनं सुटका होत तो त्यांनी केला. विरोधकांकडून तो प्रश्न नाही आहे. माझ्या बाबतीमध्ये काय झालं मला माहिती नाही आहे, पण मला ज्या वेळेला अशा पद्धतीने तुम्ही देखील असलं तुमच्या वडिलांना किंवा तुम्हाला सांगणार त्यावेळेला विनंती केली होती की तुम्ही माझ्यासाठी हे करा. त्या वाटले होते की बाबा नाही वाटलं होतं होणार आहे. मला पर्याय आहे की मी आणखी कोणी नाही आहे जेलमध्ये जाऊन कशाला जेल म्हणतात तसं मला काम करायचंय लोकांसाठी. पाहायला मिळत आहेत. यामुळे कुठं हरिनगर गोविंदनगरचा प्रश्न कोणाचाही प्रश्न असला मार्गी लावून माझं काम आहे आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी धनुष्यबाण होऊया आणि प्रचंड बहुमताने विजय करूया. लक्षात ठेवा, धनुष्यबाण. किती मताधिक्याने आपण या ठिकाणी खासदार चांगलं मताधिक्य मिळेल. हर मोदी, हर मोदी, हर मोदी, हर मोदी. अबकी बार शाश्वत, फिर एक बार मोदी सरकार, पुन्हा एकदा मोदी सरकार. काय करतात अनेक सर्व कामगार किंवा नगरसेवक काय बोलत नाही आपल्या विभागातून आपले उमेदवार, लाडके उमेदवार, अध्यक्ष उमेदवार, लोकसभा मतदार खासदार पाहिजे. मतदार विजय करूया.
लक्षात ठेवा मनुष्यबळ कॅमेरा पर्सन महेंद्र स्वामी, संजय गडदे, साम एक टीव्ही तस्वीर हा एक विचार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.